सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता बऱ्याचशा ताईंचे प्रश्न होते की धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय साहित्य घ्यावं लागतं, तर त्यासाठी हा मोठा व्हिडिओ आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणाऱ्या साहित्याचा। तर कसं असतं माहितीये का, लक्ष्मी मातेची ही सेवा आहे, तुम्हा सर्वांना माहिती, कर्जमुक्ती, घरामध्ये आपल्या लक्ष्मी स्थिर राहावी किंवा आपल्या आर्थिक ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर व्हावा, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावं, आपल्या मुलांचं आरोग्य, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून सेवा केली जाते। तर या सेवेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते कोणतं काही घ्यावं किंवा न घ्यावं असे प्रश्न होते। पण कसं असतं, शेवटी तुमची इच्छा आणि तुमची सेवा ही खूप मोठी असते। पण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीच्या वाटीत नैवेद्य ठेवतो, तसंच चांदी लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे आपण चांदी वापरतो। आणि काय होतं, चांदी हवा शुद्ध करण्याचं काम करते, हवा ऑक्साईड करायचं काम ही चांदी करत असते। त्यामुळे चांदीचे रत्न टाकून जर तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली तर सर्वात उत्तम आणि चांगलं फळ देणारे असते। माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर बघा, आता धनलक्ष्मी कुंचन हा आहे, तुम्ही जो बघताय हा धनलक्ष्मी कुंचन आहे। तर हा धनलक्ष्मी कुंचन आहे, तर हा आपल्याकडे पितळेचा आहे आणि दोन साईज मध्ये किंवा दोन आपल्याकडे ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे। तुम्ही बघू शकता, हा एक आहे ज्याला लक्ष्मी आहे वरती असं आहे, म्हणजे दोन धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत। म्हणजे जो जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा तो तुम्हाला पाठवला जातो। हा जो धनलक्ष्मी कुंचन बघताय हा थोडासा जड आहे आणि हेवी आहे आणि त्याच्यामध्ये हा पण आहे तसा, तर दोन्हींचं कॉस्टिंग वेगळं आहे। आणि त्याचप्रमाणे बघा, आपण प्रकट दिन निमित्त धनलक्ष्मी कुंचनवरती ऑफर ठेवली होती। प्रकट दिन निमित्त त्या दिवशी दुपारपर्यंत ऑफर होती, गेल्या एक 8-15 दिवसापासून ऑफर मी ठेवली होती, पण सध्या ऑफर संपली धनलक्ष्मी कुंचनची। तर जो आता धनलक्ष्मी कुंचन आहे तो तुम्हाला 1150 रुपयामध्ये मिळणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आता बघणार आहे। तर आता हे श्रीफळ आहे, असं जसं की चांदीचा, ह्याला नारळ म्हणतात, ह्याला चांदीचं श्रीफळ असं म्हणतात। तर तुम्ही बघू शकता हा चांदीचा नारळ आहे आपल्याकडला, तर तुम्ही हा सुद्धा अगदी घेऊ शकता, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे। त्याचबरोबर बघा, हे फूल आहे, म्हणजे ह्याला कमळाचं फूल असं म्हणतात, तर हे कमळ फूल आहे, तुम्ही कमळाचं एक फूल घेऊ शकता किंवा तुम्ही आता बऱ्याचशाच ताईंनी बघा म्हणजे माता लक्ष्मीला अलंकारित करण्यासाठी कोणी 7 फुलं घेतं, कोणी 2 घेतं, पण धनलक्ष्मी कुंचनसाठी एकच फुल तुम्ही कमळाचं घ्यायचंय। त्याच्याबरोबर हा एक श्रीफळ, हा एक नारळ घ्यायचा आहे चांदीचा। त्याचबरोबर बघा, हे उधळायची फुलं आहेत। आता माता लक्ष्मीचा जय जयकार करताना ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणून हे फुलं तुम्ही उधळू शकता, ह्याला उधळायची फुलं म्हणतात। तुम्ही हे 5 घ्या किंवा 1 घेतलं तरी चालेल, पण न चुकता हळकुंड घ्या। आता हे हळकुंड आहे बघा, प्युअर म्हणजे चांदीचे हे हळकुंड आहेत, तर खूप सुंदर आणि छान असे हळकुंड आहेत। तर हे एक हळकुंड घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या कुंचनमध्ये टाकण्यासाठी। त्याचबरोबर कमळाचं फूल झालं। आता हे जास्वंदाचं फूल आहे, आता हे जास्वंदाच्या फुलाबद्दल बऱ्याच त्यांनी विचारलं, तर गणपती बाप्पाला प्रिय असणार हे जास्वंदाचं फूल आहे। तर हे जास्वंदाचं जे फूल तुम्ही बघताय हे गणपती बाप्पाला प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पासाठी तुम्ही चांदीचं एक जास्वंद फूल घेऊन तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे, त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असणार हे पारिजातकचं फूल आहे, त्यामुळे तुम्ही एक पारिजातकचं फूल सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घेऊ शकता। त्याचबरोबर बघा, आता तुम्ही जे बघितलं साहित्य हे सगळे चांदी आहे बरं का माता लक्ष्मीसाठी। आता मी तुम्हाला दुसरं दाखवते अजून काय लागतं। त्याच्या एक कमळाचं फूल, एक श्रीफळ, त्याच्यानंतर एक हळकुंड, एक उधळायचं फूल आणि एक पारिजातक, हे फुलं 1 2 3 4 5 हे 5 आयटम तुम्हाला त्याच्यात ऍड करायचे आहेत। त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारे मोती, आता हे मोती जे आहेत ते नॅचरल मोती आहेत, बघू शकता चांगल्या क्वालिटीचे आहेत, प्लास्टिक वगैरे नाही, आपल्याकडले मोती जे आहेत ते ओरिजिनल आहेत, सर्टिफिकेट सुद्धा मिळेल, पण त्याचे एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला पे करावे लागतील। त्याचबरोबर बघा, लवंग, आता हे चांदीमध्ये लवंगा सुद्धा बनवून यातले 2 लवंगा किंवा 7 किंवा 5 तुम्ही टाकू शकता, पण कमीत कमी 2 तरी लवंगा धनलक्ष्मी कुंचनमध्ये असाव्यात। तर ह्या चांदीच्या लवंगा आहेत। हे सगळं साहित्य धनलक्ष्मी कुंचनचं आहे बरं का, तुम्ही किती क्वांटिटी घेताय हे तुमच्यावरती डिपेंड करतं, 1 घ्या 2 घ्या 5 घ्या। त्याचबरोबर बघा, ह्या चांदीच्या अक्षदा आहेत, तुम्ही बघा हे चांदीच्या अक्षदा आहेत। आता नवीन वास्तूचं बांधकाम चाललंय, घर बांधायचं, त्यावेळेस बघा चांदीच्या अक्षदा, चांदीची लवंग, चांदीची फुलं, पंचरत्न, मोती, हे जर आपल्या जेव्हा पाया करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पुरलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभते आपल्याला। त्याचबरोबर बघा, हे गुंज आहेत, हे गुंज म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रिय असणारे गुंज, हे गुंज घ्यायचे। तर गुंज किती क्वांटिटीमध्ये घ्यावे, तुम्ही 2 घ्या 5 घ्या 7 घ्या, म्हणजे तुमची इच्छा,
2 घेतले तरी चांगलं, 7 घ्या, 5 घ्या. त्याचबरोबर गोमती चक्र. गोमती चक्र म्हणजे भगवान विष्णूंचं चक्र. जिथे जिथे भगवान विष्णूंचं चक्र तिथे तिथे माता लक्ष्मी प्रसन्न. आणि ह्या कवड्या, आता कवडे तुमच्या धनलक्ष्मी कुंचन छोटा मोठा जसे 1 टाका 2 टाका बस होते, क्वांटिटी 1-2च ठेवा आपल्या कवड्यांची. पण तुम्हाला जर अलंकरित करायचे म्हणजे माता लक्ष्मी सेवा, आता हे जे तुम्ही पानवेल ताट बघताय, बऱ्याच ताईंनी मेघांजली ताईचे ताट बघून माझ्याकडे ऑर्डर केलं होतं. तर हे पानवेल जे ताट आहे, पानवेल जे ताट आहे हे सगळ्यात मोठा साईज आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी छोटा साईज सुद्धा दाखवणार आहे. तर हा मोठा साईज आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही पूर्ण ताटाला 7 गोमती चक्र, 7 कवड्या, 7 इथे हिरव्या बांगड्या, पिवळ्या, लाल हे बांगड्या सुद्धा ठेवून तुम्ही अलंकरित करू शकता. तर तुम्हाला बांगड्या हव्या असतील तर तुम्हाला बांगड्या सुद्धा बघायला मिळतील. हिरव्या, त्याच्यानंतर बांगड्याकडे हिरव्या, पिवळ्या, लाल अशा 7-7 बांगड्या तुम्ही घेऊन असं अलंकरित करू शकता माता लक्ष्मीला. तर असं खूप सुंदर असे बघा हे रत्न आहेत, तुम्हाला मी दाखवले माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. आता हे जे कमळाची फुलं बऱ्याच ताई विचारतात, ही मोठी कमळाची फुलं आहेत, बऱ्याच ताई विचारतील. तर तुम्ही हे जरी घेतलं म्हणजे जर छोट्याच्या ऐवजी जरी मोठं घेऊन जरी धनलक्ष्मी कुंचनवर ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर हे सगळ्यात मोठ्या साईजचं धनलक्ष्मी कुंचनचं फुल आहे. त्याच्यामध्ये हा मीडियम साईज आहे, तुम्ही बघू शकता. जे फुल हवं त्याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करून आम्हाला पाठवायचं आहे. 3 फुलं आहेत बघा याच्यामध्ये. हे 2 जे तुम्ही बघताय हे 2 मीडियम फुलं आहेत बरं का. आणि हे जे तुम्ही बघताय जसं की माझ्या कुंचनवरती असतं नेहमी ते हे मोठं आहे चांदीचं. त्याचबरोबर कमळाची फुलं आहेत. माता लक्ष्मीला प्रिय कमळ असतं, त्यामुळे कमळाची फुलं आपण त्यांच्या धनलक्ष्मी कुंचनवरती किंवा माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवत असतो. तर हे असे रत्न आहेत धनलक्ष्मी कुंचनची. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि तुम्ही प्रत्येक वेळी काय काय साहित्य लागतं असं विचारता, म्हणून हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी केलेला आहे. तर धनलक्ष्मी कुंचन बघा चांदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि पितळेमध्ये पण उपलब्ध आहे. धनलक्ष्मी कुंचनची प्राइस आहे फक्त 1150 प्लस शिपिंग चार्ज. म्हणजे एका शिपिंगमध्ये तुम्ही कुंचन आणि बाकीचं पूजा साहित्य म्हणजे जसं की हे सगळे रत्न वगैरे मागू शकता, एखादी अगरबत्ती, एखादा अत्तर तुम्ही मागू शकता. तर धनलक्ष्मी कुंचन लागणारे साहित्य तुम्ही आज बघितलं व्हिडिओमध्ये काय काय लागतं. तर तुम्हाला जे जे हवं ते ते तुम्ही घ्या. तसंच बघा चांदीचा कॉईन सुद्धा लागतो. म्हणजे माता लक्ष्मी काकू चांदीचा कॉईन आहे का ह्याच्यामध्ये द्या बरं. तर बघा आता तुम्ही म्हणता की माता लक्ष्मीला प्रसन्न प्रिय करण्यासाठी बघा ह्या अशा बांगड्या मिळतात, लाल, हिरव्या, पिवळ्या. तुम्ही 7-7 ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीला अलंकरित करण्यासाठी. तर या बांगड्या तुम्ही घेऊ शकता आपल्याकडं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. त्याचबरोबर बघा चांदीचा कॉईन सुद्धा लागतो. तुम्ही चांदीचा कॉईन सुद्धा लागतो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर हा चांदीचा कॉईन आहे, याच्यावरती लक्ष्मी आणि गजलक्ष्मी धनाचा वर्षाव करणार आहेत आणि पाठीमागं श्री लिहिले म्हणजे गणपती बाप्पा. तर असं चांदीचा कॉईन सुद्धा तुम्हाला त्या धनलक्ष्मी कुंचनवरती ठेवायचं आहे. तर हे एवढं सगळं धनलक्ष्मी कुंचन पूजेचं साहित्य आहे बरं का. तुम्ही प्रत्येक वेळी विचारता की ताई धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी काय काय घ्यावं. आता हे अक्षदा आहेत, ही अक्षदा 20 रुपयाला आहे. तुम्ही ह्या 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, 21 घेऊ शकता, 108 म्हणजे जसं तुमची परिस्थिती असेल. आता मोती किती क्वांटिटीमध्ये घ्यावे, तुम्ही मोती 2 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, एखादा घेऊ शकता, म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तसं. पण मी सांगेल 5 किंवा 2 घ्या क्वांटिटीमध्ये मोती. गुंज तुम्ही 2 किंवा 5 क्वांटिटीमध्ये घ्या. आता इथं पोवळा आहे मध्ये बरं का, ह्याला छोटासा पोवळा म्हणतात बघा, हा पोवळा आहे. तर हा जो पोवळा आहे हा सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनमध्ये 2 किंवा 1 जरी टाकला तरी बस होतो. तर हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे. तुम्ही बघितलं असेल मी काय काय घ्यायला सांगितलं. 1 किंवा 2 किंवा 5 क्वांटिटीमध्ये लवंग घ्या, हा शिक्का घ्यायचा, हे 4 तुम्हाला गुंज घ्यायचे, हा मोती 1, 2, 5 कोणत्याही क्वांटिटीमध्ये घ्या, 2 तुम्हाला किंवा 1 कवडी घ्यायची आहे, अक्षदा, हे चांदीचं फूल आहे, गोमती चक्र आहे. त्याचबरोबर कमळाचं ज्याला शक्य नाही त्यांनी मोठं नाही छोटं फूल घेतलं तरी चालेल. हे छोटं कमळाचं फूल आहे, श्रीफळ आहे, उधळायचं एक फूल घ्या, एखादं हळकुंड घ्या. त्याचप्रमाणे पारिजातक भगवान विष्णूला प्रिय असणारे एक पारिजातक फूल घ्या आणि त्याचसोबत हा धनलक्ष्मी कुंचन. आता याच्यावर टाकण्यासाठी पंचरत्न पण आहेत. पंचरत्नाची डबे आणली का पुढून, छोटा नाहीये का, मोठा पण द्या बरं. तर तुम्ही आता अजून एक गोष्ट ऍड करायची तुम्हाला त्याच्यामध्ये, पंचरत्न माता लक्ष्मीला प्रिय असणारी 5 रत्न. आता ही जी 5 रत्न आहेत ही मोठा आहे बरं का आपल्याकडला, त्याच्यामध्ये तुम्हाला हा छोटा सुद्धा मिळतो. हा छोटा घ्या म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे 5 रत्न न चुकता टाकायचे. खूप महत्व आहे ह्या 5 रत्नांचं. आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विधिवत टाकाल. आता कसं असतं की कोणाकडे काही नाही असं काही नाही, पण कसं असतं मिसगाईड तुम्हाला भरपूर केलं जातं की चांदी गरजेचीच नसते. अहो पण आपण स्वतःसाठी किती खर्च करतो, स्वतःसाठी आपण दागिने करतो, कपडे घेतो, आपण विचार करतो का
मग जर तुम्ही देवाची सेवा करताय तर मग सरळ हाताने, शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने केली तर तुम्हाला त्याची फलश्रुती नक्की होते. आणि ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा अनुभव आला, मी त्यांचे रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती शेअर केलेत. कम्युनिटीमध्ये बघत जा. काही ताईंचं कर्ज डायरेक्ट माफ झालं, काही ताईंचे बघा उसने पैसे दिलेले न मागता परत मिळाले, खूप वर्षापासून त्यांचे पैसे पेंडिंग होते. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवेचे पूजा साहित्य आहे. आणि हे साहित्य एकदा घेतलं की नाही तुम्हाला कितीतरी वेळा प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पूजा करायची आहे. आणि उत्तर पूजा कशी करावी ह्याची तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. धनलक्ष्मी पूजा कशी करावी काही नाही, फक्त काय करायचं, हा कुंचन घ्यायचा, तुम्हाला असं एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यावरती कमळदल पैशाने काढायचं, त्याच्यावरती हा कुंचन ठेवायचं, त्याला हळदी कुंकू लावून अलंकारित करायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः म्हणून पहिले तांदूळ टाकायचे, त्याच्यात एक 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 रत्न टाकायचं मंत्र लक्ष्मीचा म्हणत आणि त्याच्यानंतर शेवटी हा चांदीचा शिक्का जो तुम्ही बघताय त्याला हळदी कुंकू लावून अलंकारित करून ठेवायचं. एखादं गुलाबाचं लाल फुल तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे. अशी साधी सरळ सोपी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची. तर प्रत्येकाने करा आणि तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारं एक अगरबत्ती मी तुम्हाला दाखवते. का गुलाब आणि केसरीने अगरबत्ती द्या, केवढा पण द्या. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही केसरहीन अगरबत्ती लावली तर खूपच उत्तम. तर ही केसरहीन अगरबत्ती आहे, ही नॅचरल आणि खूप छान दिवसभर ह्याचा सुगंध तुमच्या घरात दरवळतो. ज्या ताईंनी घेतली त्या कमेंटमध्ये सांगतीलच. तर ही अगरबत्तीची जी प्राइस आहे ती फक्त 115 रुपये आहे. केसरहीना अगरबत्ती 115 रुपये. त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणारी गुलाब अगरबत्ती, त्याला रोजवूड असं आपल्याकडे नाव आहे. माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गुलाबाची अगरबत्ती लावून त्यांची पूजा करा. तर धनलक्ष्मी किट आम्ही बनवलंय, पण प्रत्येकाचंच कसं असतं क्वांटिटी प्रॉब्लेम असतो. जसं की कोणाला शक्य नसतं, कोणी एकच घेतं अक्षदा, 2 अक्षदा घेतं. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या हव्या फक्त पुन्हा प्राइस विचारण्यासाठी मेसेज करा, तुम्ही लिस्ट टाका. धनलक्ष्मी कुंचनसाठी मला लवंग हवी, मोती हवा. मग तुम्ही जर अशी व्यवस्थित लिस्ट करून आम्हाला पाठवली तर तुम्हाला आम्हाला टोटल पाठवण्यासाठी मदत होईल. तसंच आता काही वेबसाईट येते त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही आहे फारशा गोष्टीची, कारण वेबसाईटचं काम अजून थोडं बाकी आहे. त्याच्यावरती अगदी तुम्ही बुकिंग करू शकता. ही रोजवूड अगरबत्ती आहे. तर या रोजवूड अगरबत्तीची प्राइस आहे 130 रुपये. 130 रुपये रोजवूड अगरबत्ती. त्याचबरोबर बघा अजून एक आहे गुलाबाची अगरबत्ती. हे बघा रोज ब्लॅक गुलाबाची अगरबत्ती प्रीमियम अगरबत्ती आहे. हिची प्राइस आहे 117 रुपये. ही पण एक आहे, तुम्हाला जी घ्यायची ती तुम्ही घ्या. तसंच गुलाब अत्तर केवढा अत्तर तुम्हाला बघायला मिळेल. तो तुम्ही गुलाब केवढा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीची सेवा करताना कुंचनला लावायचं आहे, 2 फुलाला लावायचे आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे. हे गुलाब अत्तर आहे, खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं आहे, माता लक्ष्मीला प्रिय असणारं, तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर केवढा अत्तर आहे, कस्तुरी आहे का, चाफा नको कस्तुरी दाखवा. माता लक्ष्मीला प्रिय असणारा रोज मोगरा पण दाखवा. आणि भगवान विष्णू प्रिय असणारा केवडा. श्रीयंत्राची सेवा करताना तुम्हाला केवड्याचा अत्तर लावायचा आहे. त्याचबरोबर कस्तुरी, माता लक्ष्मीला कस्तुरी प्रिय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आपल्याला कस्तुरी अत्तर सुद्धा आपण बनवून घेतले कस्टमाइज करून. तर माता लक्ष्मीला मारवा म्हणून पण एक अत्तर आहे. बऱ्याच त्यांना मारवा हवं होतं, तर हे बघा मारवा कस्तुरी केवडा आणि गुलाब, हे कुठलं आहे, आणि मोगरा. माता लक्ष्मीला गजरा प्रिय असतो. गजरा नाही मिळाला तर एखाद्या फुलाला तुम्ही मोगरा अत्तर लावून माता लक्ष्मी समोर ठेवा, किंवा माता लक्ष्मीच्या म्हणजे आपण फुल ठेवतो तेव्हा मोगऱ्याचा अत्तर लावा. तर न चुकता तुमच्या देवपूजेमध्ये गुलाब, केवडा, कस्तुरी, मारवा आणि मोगरा अत्तर असायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वामींचं प्रिय असणारं हिना अत्तर सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. स्वामींचं प्रिय असणारं हिना अत्तर, तर तुम्ही हिना अत्तर सुद्धा स्वामी माऊलींसाठी घेऊ शकता. तर हे सगळे असे अत्तर आपल्याकडे मिळतात. ज्यांना जे जे अत्तर हवेत त्यांनी अगदी ते ऑर्डर करा. त्याचप्रमाणे बघा देवपूजा झाल्यानंतर तुमचं स्थान पवित्र करण्यासाठी हे पवित्र लव्हेंडर गंगाजल आहे. हे पवित्र लव्हेंडर गंगाजल आहे, जेणेकरून तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला छान असं आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते. पूजेचं जे काही स्थान आहे ते पवित्र होतं. तर हे लव्हेंडर आहे, याला लव्हेंडर पवित्र जल असं म्हणतात. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये फुलं नसतील तर तुम्ही हा सुद्धा स्प्रे मारू शकता. त्याच्यामध्ये पवित्र चंदन आहे. बऱ्याच ताईंना माहिती आहे की त्याच्यामध्ये हा पवित्र चंदन सुद्धा आपल्याकडे मिळतो, कारण भगवान विष्णूला चंदन प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही चंदनाचा सुद्धा स्प्रे मारू शकता. तुमचं पूजेचं स्थान शुद्ध करतं, घरातली एक पॉझिटिव्हिटी वाढवायचं काम करतं. त्याचबरोबर बघा जास्मिन, जसं की अगरबत्ती तुम्ही घेता जास्मिनची, त्याचप्रमाणे जास्मिनचा गुलाब जल सुद्धा आपल्याकडे आहे. जास्मिन म्हणजे एक फूल आहे. थोडंसं ज्यांनी गुलाब, मोगरा, चंदन घेतलंय त्यांनी हा ट्राय करा. ह्याला जास्मिन पवित्र जल असं म्हणतात. तर हा 120 रुपयाला एक तुम्हाला स्प्रेची बॉटल मिळते, 120 रुपये. त्याचबरोबर बघा तुमच्या सर्वांचा माता लक्ष्मीचा फेवरेट गुलाब,
जेव्हा पूजा कराल तेव्हा स्प्रे गुलाबाचा मारा धनलक्ष्मी पूजा कराल तेव्हा हा सुद्धा 120 रुपयाला आहे. गुलाब फ्लेवर आहे हा. त्याच्यामध्ये बघा हा मोगरा फ्लेवर आहे. जो तुम्हाला ह्याच्यामध्ये स्प्रेमध्ये फ्लेवर आवडतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असं हे पवित्र गुलाबजल आहे. ज्या ताईंना घ्यायचं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर असं हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य तुम्हाला मी आज दाखवलं की काय काय लागतं. तुमच्या सर्वांचे मला वारंवार प्रश्न येतात की ताई धनलक्ष्मी कुंचन सेवेचं सामग्री काय काय घ्यावी. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये घ्यायचं काय घ्यायचं. फक्त व्हॉट्सअपला तुम्हाला लिस्ट बनवून पाठवायची की ताई मला 2 मोती हवे आहेत, 2 कवड्या, 5 गुंज, 1 लक्ष्मी मातेचा शिक्का चांदीचा, 2 लवंगा, 2 गोमती चक्र किंवा स्मॉल आणि लार्ज म्हणजे स्मॉल आणि मोठं कमळाचं फुल. आता हे मीडियम आहे, हे मोठं, हे मीडियम आहे आणि त्याच्यामध्ये हे छोटं आहे. जे तुम्हाला कमळाचं फुल हवं ते टाईप करून पाठवा. तसंच अक्षता किती 5 घेताय, 7 घेताय, 11 घेताय. त्याचबरोबर पंचरत्न कोणते हवेत, मोठा साईज हवा आहे की छोटा. तर ही अशी तुम्ही एकदा मला लिस्ट बनवून पाठवा. म्हणजे काय होतं की मला तुम्हा सर्वांना रिप्लाय करायला एकदम तुम्हाला टोटल करून पाठवली म्हणजे तुमचाही वेळ वाचतो आणि माझाही वेळ वाचतो आणि तुम्हाला इन्स्टंट हे बुकिंग करता येतं. आता काही दिवसामध्ये आपली वेबसाईट लॉन्च होते त्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही काळजी घ्या की तुम्ही प्रत्येक गोष्टीची लिस्ट करून पाठवा जे जे हवं ते. तर तुम्हाला त्याचे डिटेल्स प्राइस वगैरे सांगितले जातील. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन दोन्ही साईज आणि दोन्ही आपल्याकडे डिझाईनमध्ये अवेलेबल आहे. हा पूर्ण प्लेन आहे, ह्याच्यावर पण लक्ष्मी आहे आणि ह्याला थोडंसं हा प्लेन नाहीये, थोडंसं हा वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला जसा हवा तुम्ही तसा घेऊ शकता धनलक्ष्मी कुंचन. पण प्लेन थोडासा यायला अजून एक 15 दिवस लागतील. सध्या हा उपलब्ध आहे, तुम्हाला जो हवा तुम्ही तो घेऊ शकता. तसंच बघा चांदीच्या आपल्याकडे भरपूर गोष्टी उपलब्ध असतात. देवी देवतांना बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना चांदीच्या माळा आहेत. त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालावा म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे स्वास्तिक यंत्र सुद्धा लावू शकता. खूप याचे चांगले रिझल्ट आहेत. त्याचबरोबर बघा हे चांदीचं बेलपान सुद्धा आपल्याकडे मिळते. म्हणजे आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये चांदीचं साहित्य. आता बघा इथं हळकुंड एवढे आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर हे सुद्धा हळकुंड जवळपास हळकुंड जे तुम्ही बघताय जवळपास 700 क्वांटिटीमध्ये हळकुंड, सगळी फुलं 1000 क्वांटिटीमध्ये उपलब्ध असतात. कधी कधी स्टॉक आउट होतात पण येईपर्यंत तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागते. पण सगळं पूजा साहित्य अगदी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला प्रिय असणारं चांदीची हराळी, बऱ्याच ताई दुर्वा चांदीच्या मागतात तर ही चांदीची दुर्वा आहे. हा मनी मॅग्नेट आहे पैसे खेचण्यासाठी. त्याचबरोबर बघा हे चांदीचे स्वस्तिक आहे. तुम्ही तुमच्या दाराच्या उंबऱ्यावरती हा गोविंद पानविडा ह्याला असं म्हणतात. आता दरवाजाच्या तुम्ही उंबऱ्यावरती चांदीची पावलं लावायची असतात बऱ्याचशाच ताईंना, नवीन घर असतं तर ही चांगल्या क्वालिटीची चांदीची पावलं आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मींची सुद्धा ह्यामध्ये अशी पावलं तुम्हाला बघायला मिळतील. तर माता लक्ष्मीची बऱ्याचशाच ताईंना पावलं हवी होती तर हे सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत. म्हणजे तुमचं नवीन घर आहे त्या दरवाजावरती चांदीची पावलं स्वस्तिक लावण्यासाठी ही पावलं असतात तर तुम्ही अगदी ती ऑर्डर करू शकता. आता बऱ्याच ताईंना विष्णुपद म्हणजे विष्णूंचं पहिलं पाऊल बऱ्याच ताईंना हवं असतं. तर बऱ्याचशाच ताई विचारतात की ताई विष्णूंचं पाऊल तुमच्याकडे उपलब्ध आहे का, अवेलेबल आहे का. तर हे बघा बऱ्याचशाच क्वांटिटीमध्ये विष्णू भगवानांची पाऊल आणि त्याच्यावरती शुभचिन्ह आहे बरं का, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना विष्णूंचं पाऊल पाहिजे त्यांनी ऑर्डर करा. ज्यांना लक्ष्मीची पावलं पाहिजे तर मी लक्ष्मीची पूजा करताना माझ्या लक्ष्मीच्या मूर्तीसोबत मी ही पावलं ठेवलेली आहेत. तर या सगळ्या चांदीच्या गोष्टी तुम्ही बघा त्याच्यामध्ये लक्ष्मीचे विष्णूंचे पाऊल पण भरपूर 200-300 क्वांटिटीमध्ये आम्ही बनवून घेतलेत. त्यामुळे सध्या विष्णूंचे पाऊल उपलब्ध आहेत. ज्यांना हवं त्यांनी नक्की ऑर्डर करा. तर असं हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आणि चांदीचं काय काय साहित्य आहे असे बरेचसेच त्यांचे प्रश्न होते. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं तरी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करताना न चुकता गुलाब अगरबत्ती घ्यायची आहे, गुलाब अत्तर, केवडा अत्तर घ्यायचा आहे आणि कस्तुरी अत्तर किंवा कोणतंही एखादा अत्तर घ्या. माता लक्ष्मीला गुलाब आणि कस्तुरी मोगरा आवडतो, भगवान विष्णूंना केवडा. त्यामुळे न चुकता एखादा तर अत्तर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सोबत ऑर्डर करा. पंचरत्न मोठ्या साईजमध्ये बऱ्याच ताईंना हा होतो. हा मोठा साईज आहे, हा छोटा साईज आहे. तर असं हे आजचं तुम्हाला मी पूजा साहित्य काय काय लागतं धनलक्ष्मी कुंचनसाठी त्यावरती हा व्हिडिओ केलेला आहे. ज्या ताईंना जे हवं त्यांनी ती ऑर्डर करावं. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि ह्या माता लक्ष्मीच्या बांगड्या तुम्ही 7 घ्या, 11 घ्या किंवा 108 घ्या, कोणते किती क्वांटिटीमध्ये घ्या. त्याचबरोबर बघा ताट, तुम्हाला ताट मी दाखवणार आहे. ही जी मोठं ताट बघताय हे सर्वात मोठा साईज आहे ताटाचा आपल्याकडला. तुम्ही हा मोठा साईज घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा हा एक छोटा साईज आहे. म्हणजे कसं की तुम्ही धनलक्ष्मी कुंचन असा ह्याच्यावरती ठेवणार
आणि धनलक्ष्मी कुंचन ठेवल्यानंतर ह्याला तुम्ही अलंकारित करा. ह्याच्या खाली असं तुम्हाला पैशाचं कमळदळ काढायचं आहे. तरी छोट्या साईजमध्ये धनलक्ष्मी कुंचनच्या डिश आहे. तुम्हाला जी डिश हवी ती घ्या. ही एक छोटा आहे म्हणजे, आणि त्याच्यामधला मोठा साईज हा आहे. 2 साईजमध्ये आपल्याकडे डिश उपलब्ध आहेत. तुम्हाला जी घ्यावी वाटते ती तुम्ही अगदी बिनधास्त ऑर्डर करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. खाली नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला लिस्ट बनवून मला मेसेज करायचा आहे. सगळ्याची लिस्ट बनवा, तुम्हाला काय काय हवं आहे नक्की. धनलक्ष्मी कुंचन 1150 प्राईस सांगितली. ही डिशची सुद्धा तुम्हाला प्राईस व्हॉट्सअपला मिळेल. फक्त जे जे हवं आहे त्याची तुम्हाला अगदी लिस्ट बनवायची आहे छोटीशी आणि पाठवायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खाली उत्तरपूजा दिलेली आहे आणि धनलक्ष्मी सेवा कशी करावी त्याचा सुद्धा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल. डिस्क्रिप्शन चेक करा. माझा बुकिंग नंबर आहे 8080932488.